नाहीत कधी. आणि ते इतके छान म्हणे चाल सांगायचे. आणि मग चाल सगळी पिकअप करून झाली की आदित्य अगदी छोटा होता. त्या आदित्यला सांगायचे, आता तू चाल बघ ह्यानी, आता तुझं गाणं बसलंय, आता तू तबला वाजव त्याच्याबरोबर. आणि एवढे कौतुकाने तिच्याकडे बघत असायचे. आणि आम्हाला पण कौतुक वाटायचं की एवढा लहान मुलगा आणि तबला वाजवतो, अख्ख्या गाण्याला तो साथ करायचा तबल्याची. आणि बाहेर असं जाता येता त्यांच्या म्हणजे अनुराधाच्या सासूबाई अशा जाता येता एका खोलीत दुसऱ्या खोलीत मला जाताना दिसायच्या. आणि अनुराधा असू दे किंवा नसू दे, त्या सिटिंग रूममध्ये चहा कॉफी बिस्किट्स यायची म्हणजे यायचीच. कधीही असं चुकलं नाही की तिकडे आम्हाला काय ऑफर केलं नाही त्यांनी. आणि दुसरं म्हणजे एकदा मला आठवत आहे की त्यांचे 2 प्रोग्राम्समध्ये मी गायले होते तेव्हा. तर त्या प्रोग्राम्समध्ये ना म्युझिशियन्स वगैरे त्यांच्याबरोबर रिहर्सल त्यांच्या घरी होती. आणि म्युझिशियन्स होते, मी होते, आणखीन पण सिंगर्स असतील. तर सगळ्यांना जेवण त्यांनी ठेवलेलं होतं. म्हणजे मला कमाल वाटली. आणि आणखीन ना त्यांचा एक माणूस म्हणून पण तितकेच ते मोठे होते, जेवढे ते कलाकार म्हणून मोठे होते. तर माणूस म्हणून कसे मोठे होते ना, ह्याचा मी किस्सा सांगते. की एकदा मी त्यांच्याकडे रिहर्सलला गेलेले असताना, म्हणजे मला सांगायचं की त्या म्युझिक रूममधलं वातावरण एवढं आयडियल असायचं की एखाद्या संगीतकाराकडे म्युझिकचं वातावरण कसं असावं ते फार आयडियल वातावरण असायचं. आणि एकदा घरी त्यांच्या रिहर्सलला मी गेलेले असताना मला ते म्हणाले की एक मला आता पिक्चर मिळतोय उत्तरा, तर ते ड्युएट आहे आणि मला असं वाटतं की ते तू चांगलं गाशील, तर मला ते तुझ्याच आवाजात करायचं आहे ड्युएट. आणि आपण म्हणे प्रोड्युसर सांगतोय की नाही अनुराधाच पाहिजे असं ते सांग. तर मग म्हटलं मग आता ठरवा तुम्ही. तर ते म्हणाले हो मी तुला कळवतो फोन करून. तर त्याने मला फोन करून कळवलं की सॉरी की माझी खूप इच्छा होती की हे गाणं तूच गावंस आणि तुझ्या आवाजात हे चांगलं वाटेल असं मला वाटतं, पण नाही आहे. त्याने अनुराधासाठी खूप इन्सिस्ट केलं. तर मला जरा हळहळ वाटली. आणि हळहळ जास्ती का वाटली की ते गाणं कुठचं होतं, अश्विनी ये ना, आणि किशोरदांबरोबर गाणं होतं ते. तर जरा हळहळ वाटली. पण शेवटी नशीब, आपल्या नशिबात असतं तेच आपल्याला मिळतं. पण मला त्यांच्या मनाचा मोठेपणा वाटला की त्यांच्या घरातली एक मोठी सिंगर आहे आणि ती पण बायको आहे, तरीसुद्धा त्यांनी त्या गाण्यासाठी माझा विचार केला. हा त्यांचा मोठेपणा होता. तर हा पुरस्कार खरंच मी खूप नम्रतेने आणि जबाबदारीने स्वीकारते. आणि अनुराधाला, कविताकडे पण मी गायले. तिने म्युझिक डायरेक्शन केलं होतं, कुंकू पिक्चरसाठी केलं होतं, तेव्हा मी गायलो. सचिनजींनी डायरेक्ट केलं होतं ना, हां, तर तेव्हा गायले होते. तर अनुराधा, कविता आणि पौडवाल कुटुंबीय त्यांच्या सगळ्यांचे मी खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.